हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज आपण आपल्या चॅनल मध्ये अगदी इन्स्टंट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत, म्हणजे जगातली सगळ्यात सोपी रेसिपी असं तुम्ही म्हणू शकता। कारण आज आपण सगळ्यांच्या आवडीचा असा पापडी चाट बनवणार आहोत। आता भेळ आणि पाणीपुरी पेक्षा पण पापडी चाट अगदी सोपा असता असं मला पर्सनली वाटतं। खूप मस्त चटपटीत असं हे पापडी चाट आज बनणार आहे। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता पापडी चाट बनवण्यासाठी इथे आपण काही बेसिक तयारी करून घेतलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर ह्या पापड्या आपण घेतलेल्या आहेत। तुम्ही जिथून पाणीपुरीचं पॉकेट वगैरे आणता ना, तिथे ह्या पापड्या अगदी इझिली मिळतील। अशा पद्धतीने ही पापडी असते। एक पापडी ना मी तुम्हाला इथे चुरून दाखवते। अशा पद्धतीने ना ही पापडी असते, जी तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता। आता जसं तुम्हाला हवं तसं ह्या पापड्या तुम्ही सेट करून घ्या। आपण असं मस्त एक राऊंड बनवून घेतलाय। आता यावरती ना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हा उकडलेला बटाटा टाकायचा आहे। उकडलेला बटाटा आपण थोडासा स्मॅश करून घेतलेला आहे। थोडा थोडा ह्या पापडीवरती बटाटा ठेवूया। आता इथे कांदा आपण अगदी बारीक असा चिरून घेतलाय, तुम्ही इथे पाहू शकता। तो आपल्याला टाकायचा आहे। इथे ना तुम्हाला जे इंग्रेडियंट्स आवडतात ना, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। आता इथे टोमॅटो घेतलाय आपण बारीक चिरलेला, तो यामध्ये टाकूयात। आता इथे हे डाळिंबाचे दाणे आहेत। पापडी चाट मध्ये ना डाळिंबाचे दाणे सगळ्यात भारी लागतात, त्याच्यामुळे अगदी भरभरून असे डाळिंबाचे दाणे टाकणार आहोत आपण। आता आपल्याकडे ही ना चिंच गुळाची चटणी आहे, ती आपल्याला टाकायची आहे यावरती। याची रेसिपी ना ऑलरेडी चॅनल वरती दाखवलेली आहे। तुम्ही चिंच खजुराची चटणी किंवा चिंच गुळाची चटणी तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। आता इथे दही आहे, याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकून ना दही आपण अगदी छान असं फेटून घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकूयात। मस्त असं गोड दही तयार करून घेतलंय आपण। याच्यावरती अजून एक लेअर चिंच गुळाची चटणी टाकायची आहे। दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं। आता ही जी ना येल्लो शेव आहे आपली पाणीपुरीची शेव, ती आहे ही, ती यावरती टाकूया। इथे कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतली आपण, ती टाकूया। आता इथे ना आपण चाट मसाला घेतलेला आहे, अगदी चिमूटभर असा चाट मसाला ह्याच्यावरती आपल्याला टाकायचा आहे। खूप जास्त टाकायचा नाहीये, नाहीतर तुमचं चाट खारडं बनवू शकतो। आणि हे अजून थोडेसे डाळिंब आहेत, जे आपण गार्निशिंग साठी वरती टाकूया। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं हे पापडी चाट बनवून तयार आहे। किती सोप्या पद्धतीने हे पापडी चाट आपण बनवलंय आणि ना अगदी 5च मिनिटात बनतं। खूप सुंदर असं दिसायला झालेलं आहे। मला ना अजिबात इथं आता कंट्रोल होत नाहीये, त्याच्यामुळे मी पहिलं खाऊन बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण बाकीचं बोलूयात। प्रत्येक बाईट मध्ये ना सगळं आलेलं आहे, म्हणजे डाळिंबाचे दाणे, शेव, दही, चिंच गुळाची चटणी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं काही आलेलं आहे। आपण आता टेस्ट करून बघूया। खूप जास्त सुंदर झालंय। जसं की मी तुम्हाला म्हणाले, सगळं प्रिपरेशन करून ठेवलं ना की फक्त 2 मिनिटं लागतात पापडी चाट बनवायला आणि काय कमाल लागतंय। पापडी चाट मध्ये डाळिंबाचे दाणे जे असतात ना, ते सगळ्यात जास्त छान लागतात।
तुम्हाला भेळ पाणीपुरी बनवायला सोपी वाटत असेल ना, तरी सुद्धा पापडी चाट बनवायला सगळ्यात जास्त सोपं आहे आणि ते खाताना सुद्धा कुरकुरीत आणि खूप छान लागतं। तुम्ही नेहमीच बाहेर जाऊन पापडी चाट खात असाल ना, तर आजपासून बंद करा आणि घरी अशा पद्धतीने पापडी चाट बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। खूप अप्रतिम असं पापडी चाट बनलं होतं आणि मस्त अशा पापडी चाटवरती आम्ही आता ताव मारणार आहोत, कारण की ते ना पापडी चाट बनवल्या खाण्यातच मजा असते। तुम्ही जर खूप वेळ ते बनवून ठेवलात ना, तर मग त्या पापड्या मऊ पडतात आणि मग खायला तितकीशी मजा येत नाही। त्याच्यामुळे लगेचच बनवायचं आणि फ्रेश पापडी चाट खायचं, एकदम कमाल लागतं। खूप सोपी रेसिपी पण म्हणता येणार नाही, पण खूप असा छोटासा व्हिडिओ होता आणि आय होप तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल। मला कसा वाटला आजचा व्हिडिओ ना कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही पण घरी कधी पापडी चाट बनवता का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।